आपण श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराजांच्या अमृतवाणी ग्रंथातील आत्मसाक्षात्कारातून शांतीचा लाभ हा विषय ऐकत आहोत. मानव जन्म हा पवित्र असून इतर प्राण्यापेक्षा ज्ञानी आहे. मनुष्य जीवनाचे सार्थक नामाच्या स्मरणाने व ईश्वर चिंतनाने होतो. पण सर्वसामान्य जीव या पवित्र जीवनाला जाणत नसल्यामुळे मायेच्या अधीन होऊन ऐहिक सुखभोगात गुरफटून जातो आणि आपल्या सत्य असणाऱ्या आत्मस्वरूपाला जाणत नाही. आपण प्रभू कृपेने या पवित्र मानव कुळीत जन्माला आलो आहोत. जन्माला येऊन जीवनाचे सार्थक होण्यासाठी काय केले पाहिजे या अविद्यारूपी मायेत गुरफटल्यामुळे आपले कर्तव्य साप विसरून जातो आणि अविद्येच्या अधीन राहून सुखाच्या लालसेने मायावी आवरणात गुंतून राहतो. इथेच खरेखुरे सुख लाभते या चुकीच्या समजुतीने प्रभूच्या नामाला महत्त्व न देता ईश्वरी साक्षात्कारापासून पारखे होतो. या विश्वाचा निर्माण करता, जीवाचा संरक्षण करता जो परमात्मा आहे त्या परमपवित्र भगवत स्वरूपाला विसरतो. अज्ञानरूपी काळ्या कुट्ट अंधारात रात्रंदिन अनंत तऱ्हेच्या सुखदुःखाच्या संवेदना सहन करीत राहतो. कर्मधर्म योग संयोगाने पूर्वसंचिताच्या पुण्याईने जर का गुरु भेट होऊन महान योगी महापुरुषांच्या कृपाशीर्वादाचा एक क्षण लाभला तर तो त्याच्याकडून प्राप्त होणाऱ्या मंत्र दीक्षेने हा मानव देह पुनीत होऊन गुरूंच्या साह्याने मिळणाऱ्या शक्तीने देहातीत असणाऱ्या आत्मस्वरूपाला जाणता येते. सद्गुरूंच्या सेवेने त्याने दिलेल्या मंत्र दीक्षा अनुग्रहाने व सत्संगतीने सत्वगुणांची वृद्धी होऊन अज्ञानाचे निर्मूलन होऊन ज्ञानाचा प्रकाश देहाच्या ठायी निर्माण होतो. त्याच क्षणी उच्चतम नामाची गोडी साधकाला अनुभवास येते. गुरूंच्या सत्संगाने साधकांचा मनोभाव दिवसेंदिवस वाढत जातो व दया क्षमा शांती साधकाच्या ठायी सतत वास करते. राग द्वेष लोभ मोह मद मत्सर अहंकार इत्यादी गुणांचे निर्मूलन होऊन मनुष्य शांतीचे आगार बनतो. सर्वाभूती प्रेम भावाने दयाद्र भावाने सर्व प्राणी मात्रात परम पवित्र ईश्वरी शक्तीचे वास्तव्य आहे. या अनुभूतीने सर्वाठाई भगवंतच भरलेला आहे हेच पाहतो. तेव्हा साधक नामाच्या साह्याने दिवसेंदिवस उन्नतीच्या मार्गावर आरूढ होतो. गुरुसेवा सत्संग गुरुचा आत्मबोधाने प्रेमभावे श्रवण करून त्यांचे मनन करून अंती निधिध्यास करून तो ध्यास अंतकरणाच्या ठाई स्थिर करून मनबुद्धी चित्त स्थिर होते आणि भगवंताच्या स्वरूपाला परमानंद गुरुचरण कमलाचा मकरंद चाकीत राहतो. परमानंदाच्या परमपवित्र आनंदात मग्न होऊन शांतीधामी जाऊन मिळतो. भक्त गुरु आणि भगवंत या त्रिपुटीचे काटकोन साधकाच्या अंतकरणात तयार होतो. तोच काटकोन म्हणजे 1 ते 90 अंश. भक्ती मार्ग गुरु आणि भगवंत ही सरळ रेषा आहे. जेव्हा भक्त गुरु आज्ञेप्रमाणे वाटचाल करीत असतो तेव्हा तो अनन्य भावे गुरु भक्तीत समरस होतो. त्याचा अनन्य भक्तिभाव पाहून गुरु त्यांच्यावर प्रसन्न होतात. शिष्याला अंग संग समरस करून घेतात. कृपामृताच्या सिंचनाने शुद्ध करून कूर्म दृष्टीने शिष्याकडे पाहून त्याला प्रेमाचा पाझर सोडतात. त्याच क्षणी शिष्याची क्षुधा शांत होते व भूक तहान पूर्ण शमन होते. सच्चिदानंद स्वरूपातून ते भक्ताला ओळख करून देतात. भगवंत भेटीचा दर्शनाचा राजमार्ग दाखवून मार्ग सुलभ करतात. तेव्हा साधक परिपूर्ण अवस्थेपर्यंत जाऊन भगवत स्वरूपी लीन होतो. त्याच क्षणी शिष्याला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मदर्शनाच्या महान प्रभावाने सत्य स्वरूपाची जाणीव होते.
देहात असणाऱ्या जीवशिवाचे ऐक्य होते. चेतन स्वरूप आत्मतत्व व जीवतत्व नित्य व विनाशी आहे. देह हा नित्य नसून अनित्य, भासमान व क्षणिक आहे. या सर्व गोष्टीची जाणीव आत्मसाक्षात्कारातून होते. मिळणाऱ्या आत्मशांतीचा अनुभव येऊन सद्गुरूंच्या चरणकमली अहम ब्रह्मास्मीच्या अनुभवाने आत्मसाक्षात्काराचे सुख व शांती लाभून परमानंदी निमग्न होऊन अक्षर वा अक्षर परब्रह्माच्या ब्रह्मानंदात गुरु दर्शनाचा लाभ होत राहतो. सद्गुरु हेच सांगतात, परब्रह्माच्या ब्रह्मानंदात जे सुख आहे ते अन्य कोठे नाही. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. गुरु हेच ज्ञानमूर्ती आहेत. विश्वास हा मनुष्य जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कसलेही कार्य करावयाचे असेल तर मनातून विश्वास ठेवून केले तर तो निश्चितच सफल होतो. जर विश्वास न ठेवता मनात अनेक प्रकारच्या शंका घेऊन कार्य कराल तर सफल होत नाही. विश्वासीय कार्यारंभी अंतःकरणाच्या ठायी परिपूर्ण भाव व विश्वास ठेवून कार्य केल्यास ते कार्य यशस्वी होतेच. विश्वास ही एक फार मोठी बाब आहे. अविश्वासाने कार्यात मन लागत नाही. मनोभावना खचत जातात. करत असलेल्या कामात अनेक अडथळे निर्माण होतात व दिवसेंदिवस त्या कामाविषयी मनाच्या ठायी नैराश्य निर्माण होऊ लागते. मन उद्विग्न होऊन ते काम यशस्वी होण्यास अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. जर का अंतःकरणातून विश्वास ठेवून मनाचा निश्चय करून ठरविले तर हे काम आपणच निश्चित सहजपणे पार पाडून यशस्वी होऊ शकतो. असा मनाचा दृढ निश्चय करून परिपूर्ण विश्वास ठेवून करीत राहिल्यास विश्वासाच्या शक्तीने ते कार्य यशस्वी होऊ शकते. यासाठी मनुष्य जीवनात कसल्याही कार्यासाठी विश्वास ही प्रथम पायरी आहे आणि तो म्हणजे मनातून अंतःकरणातून विश्वास ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे अध्यात्म मार्गात प्रभूच्या भक्तीत व गुरुभक्तीत, समाजसेवेत, दुःखितांचे दुःख निवारणार्थ व परोपकारार्थ मनाच्या अंतःकरणात परिपूर्ण विश्वास ठेवून सेवाधर्म म्हणून निष्काम सेवा करणे ही सुद्धा आत्मविश्वासाने सर्व कर्मे केली पाहिजेत, तरच गुरुसेवेचे फळ मिळते. श्री परमपूजनीय सद्गुरू काशीनाथ महाराज एका परमभक्त असणाऱ्या शिष्याची गोष्ट सांगतात. श्री सद्गुरू यलालिंग महाराज मुगुळखोड यांचे सेवाधारी एक सद्भक्त शरणाप्पा नुली हा मोठे महाराजांचा शिष्य मुगुळखोड मठात श्री गुरुमाऊलींची सेवा करण्यासाठी सतत 29 ते 30 वर्षे एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. गुरूंच्या सेवेत यत्किंचित ही चूक न होऊ देता रात्रंदिवस सेवेत तत्पर राहत असे. गुरु महाराजांचे जे काही शब्द गुरुमुखातून बाहेर पडतात तो डाव्या हाताचा अंगठा डाव्या कानात घट्ट घालून जेव्हा कान बंद करून ते पवित्र शब्द उजव्या कानाने ऐकत असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ करून त्या अर्थाचे मनन करून निधिध्यास करीत असे व गुरुमुखातून बाहेर पडलेल्या बहुमोल किमतीच्या प्रत्येक शब्दाचा एक पुष्पहार गुंफून इतर वेळी तोच शब्द गुणगुणत असे. गुरूंच्या सत्संगतीत राहून आश्रमातील आबालवृद्ध व येणाऱ्या भक्तांना महाराजांनी केलेला उपदेश पुन्हा पुन्हा प्रेम भावाने सांगत असे. परमभक्त शरणाप्पा नुली नेहमी हे सांगत असायचे, अहो उजव्या कानाने गुरुबोध ऐकावा, नसता तो डाव्या कानातून आला तसा बाहेर पळून जातो. त्यासाठी गुरुबोध ऐकताना डाव्या कानात बोट घालून हवा बंद करावी व उजव्या कानाद्वारे ऐकल्याने तो शब्दध्वनी बाहेर न जाता आतच जमा राहतो. जमा खर्चात जमेचा आकडा 100% राहतो. एवढ्यासाठी आपल्या गुरुभक्तीवर गुरुसेवेवर आत्मविश्वास होतो. विश्वासाची वाढ होऊन एक भला मोठा विश्वासाचा संच जमा होतो. विश्वास नावाचा महावृक्ष तयार होतो. त्या विश्वास वृक्षाच्या छायेत हजारो भक्त एकत्र येऊन अक्षय सुखाचा आनंद भोगतील व गुरुसेवेत निष्काम भाव ठेवून गुरुसेवा करत राहतील.
तेव्हा त्या सर्वांचा विश्वास पक्का होऊन आत्मविश्वासाची प्राप्ती होते आणि गुरुसेवेंच्या परमानंदाचा सुखसोहळा पाहण्याचे भाग्य लाभते. आत्मप्रतीचीचा लाभ होऊन संपूर्ण शास्त्र पुराणाची प्रचिती आपोआप लाभते. विश्वास आणि प्रचिती दोन्ही प्राप्त होतात व हे सर्व वेद, वेदांत, शास्त्रीय, उपनिषदे, महान संस्कृत ग्रंथ या देह भांडारात सामावले जातात. त्याच क्षणी विश्वासाच्या महान शक्तीने गुरुसेवेच्या निष्काम सेवेने मन शुद्ध निर्मळ गंगाजळाप्रमाणे पवित्र होते आणि हे भौतिक सुख ऐहिक असल्याची प्रचिती येऊन सत्य सुखाच्या अनुभूतीने गुरुचरणावर एकविंद भाव ठेवून गुरुचरणी एक रूप राहतो. इथेच त्याला परमानंदाची प्राप्ती होते. विश्वास हा महाभयंकर असून सर्व शक्तीने परिपूर्ण भरलेला एक महासागर आहे व अवाढव्य विस्तीर्ण प्रसरण होणारा एक हिमालय कैलास पर्वतच आहे. विश्वासातच हे ब्रह्मांड सामावलेले आहे. सर्व यशाचे सुयश विश्वासातच गुप्त रूपाने वास्तव्य करीत राहत असते. जिथे विश्वास आहे तिथे यश आहे. यशाची गुरुकिल्ली विश्वास हेच आहे. श्री परम पूजनीय सद्गुरू काशीनाथ महाराज म्हणतात, आत्मविश्वास हे मनुष्य जीवनाचे रक्षण करणारे महाभयंकर शास्त्र आहे. आत्मविश्वासाने आपण आपले जीवन सुखात जगू शकतो, पण अज्ञानाच्या काळ्या कुट्ट अंधारात आपण गाढ निद्रेत आहोत. या अज्ञानाच्या काळ्या कुट्टाशा गाढ झोपेतून जागे होऊन विश्वास ज्ञानाच्या महान प्रकाशात थोडे डोकावून पहा. तेव्हा विश्वासातून आत्मविश्वासात पोचून सत्य सुखाचा व परमानंदाच्या सानिध्य निद्रिस्त होऊन त्याही पलीकडे थोडे डोकावून पहा. त्याच क्षणी अहम ब्रह्मास्मीचा ध्वनिनाद, वेणुनाद, घंटानाद, भ्रमरनाद, शंखनाद, अहम ब्रह्मास्मी असा मृदू व मुलायम ध्वनी निनादत असल्याचा भास होईल. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अविश्वासातून विश्वासात परिवर्तन होऊन परमपदाच्या ठायी निजरूप होते. हेच त्या परमभक्तीचे तरंग आहेत. मन त्या नादब्रह्मात तल्लीन होऊन जाते. अनेक प्रकारची वृक्षवल्ली, जलाशय, पवित्र तीर्थदर्शन, नाना प्रकारचे रंग तरंग प्रत्यक्ष दर्शनी दिसू लागतात. तर काही सुवर्णमय गोलार्ध व असंख्य सोनेरी किरणे झळकत राहतात. गोलार्धात लक्क श्वेतवर्ण रंगाच्या चांदण्याप्रमाणे शून्यवत टिंब आणि क्षणार्धात त्या सुवर्णमय चक्राच्या गोलार्धात गती येते व तो गोल फिरता फिरता त्या विलपावर येऊन गतिशील होते. व आतील केंद्रस्थानी मध्यंतरी दिसणारे सूक्ष्म श्वेतरंगी लक्क शून्य हळूहळू पुढे पुढे दूर जात राहते. त्या शून्याच्या भोवती अ, उ, म या मात्रा उमटतात. शून्याच्या खाली प्रत्यक्ष ओंकार तयार होऊन ओंकाराचे परिपूर्ण दर्शन होते. यावेळी भक्त साधक ओमचे दृश्य पाहत स्थिरावतो. ओमच्या भोवती परत एक कंगन तयार होऊन ते तेजपुंज सुवर्ण चकाकत राहते. त्याच्या बाहेर बाजूने असंख्य सूक्ष्म किरणे नाना प्रकारच्या रंगात चकाकत राहतात. या अवस्थेत साधक नामस्मरणात एकाग्र होऊन हे सर्व दृश्य आनंदमय वृत्तीने दृष्टीसमोर पाहत राहतो. याच स्थितीत ज्या देवतेची उपासना करतो किंवा जसा भाव तसा त्याला अनुभव येऊन त्या देवतेचे प्रत्यक्ष दर्शन होते. जर का गुरुचरणी विश्वास ठेवून साधना केली तर गुरुमूर्तीचे दर्शन होते. ज्या देवतेबद्दल आपला जसा भाव आहे त्याप्रमाणे त्या देवतेचे दर्शन होते. यालाच म्हणतात ब्रह्मसमाधी. या समाधीद्वारे साधक रात्र एकाग्रतेत आसनस्थ शांत चित्त बैठकीत अनेक प्रलोभने प्रक्षालन करीत असतो. ब्रह्मसमाधीची ज्या साधकाला प्राप्ती होते तो अहम ब्रह्मास्मी परमात्मा अन्य कुठे नसून हे जग व्यापून चराचरात भरलेला आहे.
सर्व जीवमात्राच्या ठायी परमेश्वर व्याप्त असून प्रत्येक जीवात प्रभूचा वास आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येते. नामाच्या पवित्र स्मरणातून प्राप्त होते व त्या साधकाला अहम नाहीसा होऊन मी नाही, तो नाही, फक्त ईश्वरी शक्तीच आहे, सर्व जीवमात्रात संचारण करीत आहे, हेच त्याच्या अनुभवास येते. साधनेच्या महान शक्तीने अखंड नामस्मरणाच्या ध्यासाने गुरुचरणाच्या सेवेत अहमभाव लय होतो. केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप शिल्लक राहते आणि चैतन्य प्रकाशात त्या परमपवित्र परमात्म स्वरूपात निमग्न होऊन आत्मानुभूतीने आत्मज्ञानाच्या शक्तीने अंतःकरणातून गुरुचरणावर दृष्टी स्थिर होते. तीच सेवा ही सफल होऊन सर्व कार्यसिद्धी होतात. त्यासाठी भक्ती विश्वास ठेवून केली जाते. तीच शेवटचा क्षण गोड करते. आपण आता पुढील विषय गुरु शिष्य संबंध पुढे पाहूया.